मला काय हवं नको ते बघत असतेस. मी ऑफिसला गेल्यावर माझं खाणं पिणं सगळं सगळं तू मेंटेन करतेस का? अजून काय आणि किती मोजून सांगू तुला? पण एवढे सगळे गुण असणारी व्यक्ती माझी लाईफ पार्टनर का असू शकत नाही? सांग मला. आणि या सगळ्या गोष्टी माहिती आईला, म्हणून तर ती तुझ्यावर जीव लावते, स्वतःच्या मुलीसारखा जीव लावते ग. आणि तो दिवस दूर नाहीये जेव्हा ती सून म्हणून सुद्धा तुझा स्वीकार करेल. ट्रस्ट मी. आदित्य सर, हे बघा, दिशा मॅडम आणि अनुष्का मॅडम मुळे आपलं घर लई संकटातनं गेलं आहे. हरी सरांसारख्या चांगल्या माणसाला आपण घालवून बसलोय. त्यामुळं आता आपल्या पिरमामुळे अजून एक संकट आलेलं नकोय मला. म्हणून माझं धाडस नाही होत हे सपन बघायचं. आदित्य सर, मला लई काम आहेत, तुम्ही जा. तुम्ही बोलतो तुझ्याशी. पारू, आईच्या आजारपणामुळे पारूवर पण परिणाम झाला यार. तिला खूप गिल्ट आलाय. तिला असं वाटतंय सगळं तिच्यामुळेच घडलंय. फोटो प्रकरणानंतर आहे ना, आणि त्यात ती माझ्याशी पण नीट बोलत नाहीये यार. अरे आपली पारू किती इमोशनल आहे माहिती आहे ना तुला. आणि त्यात आपल्या आईच्या बाबतीत तर ती एवढी पॉझिटिव्ह आहे. तिच्यामुळे तिच्या देवी आईला त्रास झालाय. हे सगळं तिला सहन होण्यासारखं नाहीये रे. हा, पण या सगळ्यात असं नाहीये की मला तुझ्या फिलिंग्स कळत नाहीये. ओके, ती तुझ्याशी बोलत नाहीये म्हटलं तुलाही खूप त्रास होत असणार. आता हीच वेळ आहे तिला वेळ द्यायची. तिला वेळ दे, तिला समजून घे. ओके, हे जे काही झालंय ना, हे सगळं नीट करायला ना तुलाच खूप प्रयत्न करावे लागणार आहे. अरे पण काय प्रयत्न करू? पारू अल्लड आहे, पण तिला या घरच्या इब्रतीची काळजी आहे. ती कधीच बेजबाबदार वागणार नाही. आणि आदित्य तर मला किती मानतो. मला वाईट वाटेल असं कुठलंच कृत्य तो करणार नाही. पण मग हे सगळं का घडलं आणि ही गोष्ट मी इतकी मनावर का घेतेय? आदित्यचं नाव पारू सोबत जोडलं गेलं म्हणून? तिच्यासोबत आदित्यचा फोटो छापला गेला म्हणून? बास, आता किती विचार करतेस? बास न ग, रात गई बात गई, विषय संपतो होता. आणि तसंही आदित्यने तुला वचन दिलंय ना, तू सांगितलेल्या मुलीशीच लग्न करणार आहे म्हणून. मग झालं ना. हो श्रीकांत, मला तुझं सगळं पटतंय. पण आदित्यचा विषय आला ना की मी खूप अस्वस्थ होते रे. का माहिती नाही मला. बरोबर आहे तुझं. तू आई आहेस, तुझं अस्वस्थ होणं स्वाभाविकच आहे. पण तोच विषय डोक्यात ठेवू नकोस ना. हे बघ, मुलं बाहेर क्रिकेट खेळत आहेत. अरे, या वर्षी आपली क्रिकेट मॅच ऑर्गनाइज करणं राहूनच गेलं ना. विसरतील ती मुलं कसली. त्यांनी मॅच सुरू पण केली आहे आणि तू दरवर्षी सहभागी होतेस ना. मग चल ना आता. पण अरे श्रीकांत, माझी तब्येत. खेळू नकोस, चीरअप करायला तरी येशील ना. हा, म्हणजे ते तुमच्यासारखंच, म्हणजे आता शिकतोय असं तेवढा. काय बी म्हणा, लय भारी इंग्रजी बोललात बघा तुम्ही. थँक्यू. मी पारू. मी मारुती कदम. दादा, मला बी इंग्रजी शिकायचं आहे. हा, मग ते मला ना माझ्या काय नाही नाही बोला ना. काय झालं? नाही, बोला ना, काय झालं? ते मला माझ्या पिरमाला, म्हणजे आदित्य सरांना प्रपोज करायचं आहे. अच्छा. आणि ते बी इंग्रजी मध्ये. तर मला असं वाटतं की मी जर का इंग्रजी मध्ये बोलले ना तर त्यांना जास्त आवडेल. माझं इंग्रजी तर बघितलं ना तू. बरं जाऊ द्या, मला आधी सांगा, तुम्ही एवढं भारी इंग्रजी कसं काय बोललात? म्हणजे तुम्ही शिकलात का की आधीपासूनच तुम्हाला? नाही, कुठे, मी पण तुमच्यासारखंच आहे. मी आता हल्लीच शिकतोय. आता? हा, या वयात? त्याला काय शिकायला कुठं आलं वयाचं बंधन? काय नाव म्हणाला तुम्ही तुमचं? पारू. पारू. तर हे बघा, मनात जिद्द असेल ना तर माणूस हे वय बी काय बघत नाही.
एकदा तुम्ही ठरवलं ना की शिकायचंय, मग विषय संपला, मग जगाचा विचार करायचा नाही. मी पण ठरवलंय शिकायचं, घाबरायचं नाही. आता शिक्षण घ्यायला थांबायचं नाही, स्वप्न पूर्ण करायचं. आणि शिकतोय म्हणून ते वाचलं इंग्लिश स्पीकिंग क्लास. भारी आहे, भारी आहे. पण दादा मला हे जमल का हो? अरे हे बघा, सगळं सोपं असतं. ही लोक भीती घालवतात, हे कठीण आहे, ते कठीण आहे, गणित कठीण आहे, इंग्रजी कठीण आहे. अहो सगळं सोपं असतं. म्हणजे माझे सर म्हणतात ना, असं तुम्ही जरा डोकं लावायचं असतं, लॉजिक लावायचं. हे बघा, मला सांगा, तुम्ही असं शब्द ऐकता की नाही? म्हणजे समजा तुम्ही कोणाला मदत केली तर तुम्हाला तो काय म्हणतो? थँक्यू. हा, आणि मग तुमच्याकडून काही चुकी झाली तर तुम्ही लोकांना काय बोलता? सॉरी. मग आणि समजा तू अशी खूप खुश असशील, तू काय बोलतेस? आनंदी. इंग्लिश मध्ये काय बोलते? देवा. हॅपी. हॅपी. हा, मग म्हणजे एवढं म्हणजे खूप सिंपल असतं. आता बघा, मला म्हणायचं आय, तुला म्हणायचं यू, आणि याच्यामध्ये टाकायचं व्याकरण लव. आता हे एकत्र बोला बघू. आय हा लव हा, यू. मग एवढं सोपं आहे. आता माई सर असते ना, पटकन शाबासकी दिली असती. ए कठीण कठीण लोक बोलतात, हा बाई तू सोपं राहायचं एकदम. थँक्यू दादा. अरे मी म्हणजे हे समजा मला आता कोणीतरी सांगायची गरजच होती. तुम्ही अगदी मोठ्या भावासारखी मला मदत केली आहे बघा. देव तुम्हाला कायम सुखात ठेव. सुखात ठेवणारच आहे ताई, देवाला असं तसं सोडणार नाही. पण तुम्हाला एक सल्ला देऊ का? म्हणजे बघा, राग म्हणू नका, पण